करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दास बोध दशक 17वा. प्रकृती पुरुष. समास 6वा. देहात्म निरूपण नाम. श्रीराम समर्थ. जय सद्गुरु. समर्थांनी दशक 6वा देह आत्मा निरूपण नाम. देह आणि आत्मा. देह म्हणजे शरीर आणि आत्मा म्हणजे खरं जीव परब्रह्म. देहात्म भाव म्हणजे मी शरीरच आहे ही मनात भावना आहे. समर्थ सांगतात की देह आणि आत्मा वेगवेगळे आहेत. देह हे नश्वर आहे आणि आत्मा ईश्वर आहे. ते नष्ट होणार नाही. काही काहींना वाटतं, समोर सांगतात मी सुंदर आहे, माझं शरीर सुंदर आहे. काही काहींना म्हणतं मी म्हातारा झालो आहे. काही बोलतात मी आजारी आहे. हे सर्व शरीराची आहेत लक्षणं आहेत. हे टिकून राहत नाही. प्रत्यक्षात हे शरीराचे गुणधर्म आहेत. माणूस त्यांना मी समजतो, मीपणाने वागवतो. यालाच देहात्मबुद्धी म्हटलेलं आहे, देहात्म भाव म्हटलेलं आहे. आणि याचा अर्थ समर्थाने सांगितलेला आहे. संतांच्या मते आपण फक्त शरीर नाही, आत्मा म्हणजे शरीर आहे. आपण म्हणजे आत्मा आहोत. हे संतांच्या मते आहेत. शरीर बदलते, म्हातारे होते. जीवनापासून लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्व येते. जीवन आहे, जगणे मरणे सर्व आहे. पण आत्मा जो आहे तो शाश्वत आहे. म्हणून या देहाला, या शरीराला स्वतः समजण्याची चूक करू नये. समज सांगतात आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःखे भोगितो. शेवटी शरीरा सांडून जातो एकाएकी. समर्थ म्हणतात आत्मा देहात राहतो, शरीरात राहतो आणि जीवनात अनेक सुखदुःख अनुभवतो. पण शेवटी मृत्यू आल्यावर शरीर एकटंच निघून जातं. आत्मा तसंच राहतं. आत्मा मरण पावत नाही, नाश पावत नाही. नाश पावते ते शरीर. ते छोट्या मुंगीपासून असू दे, पशुपक्ष्यांमध्ये असू दे, प्राण्यांमध्ये असू दे किंवा मनुष्यामध्ये असू दे, सर्वांचे शरीर त्यागणार आहेच. हे नश्वर आहे, हे नष्ट होणार आहे. फक्त जो आत्मा आहे तो तसाच राहणार आहे. समोर सांगतात जसं सुखदुःख हे दोन बाजू आहेत, नाण्याला दोन बाजू असतात, छापा काटा. तसं सुखदुःख आपल्या जीवनात दिलेले आहेत. कधी आपल्याला सुख प्राप्त होईल तर कधी दुःख प्राप्त आहेत. समोर सांगतात हे तुम्हाला दिलेलंच आहे सुखदुःख. समाजाने पुढे सांगितलेले आहे जेव्हा तुमच्या वाटेला थोडं तरी सुख आलं तर त्याच्या पुढे तुम्हाला दुःख दिलेलंच आहे. त्याशिवाय फेरा पूर्ण होणार नाही. आपण या भोगामध्ये अडकलोय, विषयांमध्ये अडकलोय. थोडं काय आपल्याला जरा भेटलं, चांगलं वाटलं तर आपण वाटतो आपल्याला आपण सुखी झालो, आनंदी झालो. पण त्याच्या पुढे दुःख आहे आणि ते भोगावं लागणारच आहे. आणि त्याचेच नाव आहे जीवन. आणि हे सर्व देहाला आहे, आत्म्याला नाही. पुढे समोर सांगतात भरपूर समर्थांनी दिलेले ओव्या दिलेल्या आहेत.
काय काय होतं पहिल्यापासून, म्हणजे सुख दुःख कसे आहेत ते सांगितलेले आहेत. शरीरी शक्ती तारुण्यपणी, नाना सुखे भोगी प्राणी, अशक्त होता वृद्धपणी, दुःखे भोगी. समोर सांगतात शरीरी शक्ती तारुण्यपणी, म्हणजे तरुणपणी शरीरात शक्ती असते, त्यामुळे माणूस विविध सुखांचा अनुभव घेतो. पण वृद्ध अवस्थेत शरीर साथ देत नाही, अशक्त झालं तर दुःखांना सामोरं जायला लागतं. एक्झाम्पल घेऊया आपण. जेव्हा आपण लहान होतो, जेव्हा आपण खेळायला जायचो, 4-4 पायऱ्यावरून आपण उड्या मारत जायचो जिन्यावरून. रस्त्यात मोठा खड्डा आला तर त्याला आपोआप आपण उडी मारून पुढे जायचो, धावता यायचं. कुठल्याही गोष्टी आपल्याला पाहिजे असेल तर आपण न विचार करता, जेव्हा आपल्या शरीरात शक्ती होती तेव्हा आपण भरपूर मेहनत केली सुखासाठी. बोला, लहानपणीचंच नाही, मोठेपणी पण. पैसा कमवायचा असेल, काय असेल तर आपण भरपूर मेहनत केली. पण समोरचं बोलतात ती कधी, जेव्हा तारुण्यामध्ये शक्ती आहे तेव्हा तुम्ही सर्व सुखांचा उपभोग घेतला, तुम्ही शरीराकडे लक्ष दिलं नाही. अमाप पैसा कमवला असेल, पण तुमची जी शक्ती तुम्ही ती वाया घालवली. वाया म्हणजे शरीर तुम्हाला साथ देत नाही आहे. पण आता तुम्ही वृद्धपणी झालात तर ते सर्व शक्ती नाहीशी होतील. जेवढ्या आपण पहिल्या उड्या मारल्या असतील, जेवढं आपण खेळलो असेल, जेवढे आपण कमाई केली असेल, ती आपल्याला इथेच सर्व सोडून जायचं आहे. समज सांगतात वृद्धपणी शरीरातील शक्ती जर कमी झाली तर हे सर्व दुःख भोगावं लागतं. म्हणून सुख आणि दुःख इथंच दिलेलं आहे, याच जन्मी फेडावं लागतं. आपल्याला वाटलं आपलं पहिल्यापासून आपला जन्म झाला आहे, चांगल्या घराण्यात झालं आहे, हे झालं आहे, ते झालं आहे, पैशाची कमतरता नाही आहे, 3 टाईम खायला भेटतं आहे. पण कधी, जेव्हा शरीर साथ देतं आहे म्हणून. नाही, एकदा जर शरीर साथ देत नसेल, वृद्धपणी झाला, तर ते सर्व पहिलेचे दिवस आठवतील की एवढ्या मी मजा केली होती. आता चणे आहेत पण दात नाही आहे, अशी परिस्थिती आहे. वृद्धपणी अशी परिस्थिती होते. वृद्धपणी काय होईल की आपली मुलं बालं, त्यांची नातवं, काही सण असला, काही असलं तर ते गोड पदार्थावर ताव मारतील. आपण फक्त बघत राहू, आपण सांगू खाता येईल पण पचणार नाही, डायबिटीस आहे, दुसरे रोग आहेत, खाता येणार नाही. म्हणून समोर सांगतात जेवढे या शरीरात शक्ती आहे तारुण्यपणी, तेवढे तुम्हाला सुख भोगतील, सुख मिळतील. पण एकदा जर शरीर साथ गेलं तर सर्व दुःख वाटायला येणार आहेत. म्हणून समोर सांगतात जे काय करा ते आत्ता करा. आपला जो जन्म झालेला आहे तो परमार्थासाठी झालेला आहे, भक्तीसाठी झालेला आहे. या भक्तीची सुरुवात आत्तापासूनच करायला पाहिजे. काही लोक बोलतात हे भक्ती कधी केली पाहिजे, 60 वर्ष झाल्यानंतर, रिटायरमेंट झाल्यानंतर, नंतर देवदेव करा. पण तेव्हा आपल्या शरीरात ताकद राहत नाही, एके जागी स्थिर माणूस बसू शकत नाही. तेव्हा आपण काय देवाचं नाव घेणार. समोर सांगतात तेव्हा सर्व कष्टच, दुःखी होणार आहेत. म्हणून समोर सांगतात जेवढं काही आहे सर्व तारुण्यपणे कर. आपल्याला काही इथं ठेवायचंच नाही आहे. सर्व सुखदुःख इथेच आहेत आणि शरीरच आहे. मरावे ना ऐसी आवडी, हात पाय खोडून प्राणी सोडी, नाना दुःखे अवघडी वृद्धपणी. काही काना वाटतं आपण मरूच नाही, अशी त्याची इच्छा असतं. काही काना आपलं शरीर प्रिय असतं, काही काना डोळे प्रिय असतं, काही काना चेहरा प्रिय असतं, काही काना रंग प्रिय असतं. काही काना वाटतं आपण मरूच नाही. पण जेव्हा तो हातपाय झडून तोडून जेव्हा प्राणी सोडतो
तेव्हा त्याला वृद्धपणी अनेक दुःख सोसावी लागतात आणि तिथेच अवघडून जातो. शरीर साथ देत नसतं, फक्त जिवंत असतं नावापुरतं, पण ते साथ देत नाही आहे. म्हणून समोर सांगतात मीपणा करूच नये, कोणत्याही गोष्टीचा मीपणा करू नये. मी श्रीमंत आहे, मी सुंदर आहे, मी हे आहे ते आहे, काहीच नाही. माझं भ्रांतीचं ओझं जे सर्व दिलेलं आहे एक ना एक दिवस जाणार आहे. कितीही सुंदर असला, कितीही श्रीमंत असला तरी तो इथेच राहणार आहे. सुंदरता जास्त दिवस टिकणारी नाही आहे. जिथपर्यंत तुम्ही तारुण्यपणे आहात, जेवढं तुमचं अन्न जिरतंय पचतंय तिथपर्यंत तुम्ही सुंदर आहात. एकदा जर काय हा पचण्याची ताकद संपली तर तुम्ही म्हातारे व्हाल. म्हणून समोर सांगतात तमगुणाचे जे आहेत मांस मच्छी मटण हे सर्व सोडून द्या. सत्वगुणी खावा, डाळ भात असलेली चालेल, सत्वगुणामध्ये राहावा, सत्वगुणी खावा. देह आत्म्यांची संगती काय एक सुख भोगिती, चरफड न जाती देहांत काळी. म्हणजे देह आणि आत्मा यांची संगत झाली की सुख भोगायला मिळतं, हे खरं आहे. पण देहांती काळी ते तडफडून प्राणी मरतं. मृत्यूच्या वेळी काय होतं, शरीर तडफडतं, शेवटी आत्मा शरीर सोडून जातं. समजतं देह आत्म्याची संगती, जेवढा संगत आहे, देह आहे आत्मा आहे एकत्र आहेत, तेव्हा सुख भोगा. भोगा म्हणजे भक्ती करा, चांगला धर्म करा, चांगल्या मार्गाने वागा, धर्माने वागा, चांगली कर्म करा, तेव्हाच चांगली फळं मिळणार आहेत. नाहीतर मृत्यूच्या वेळी शरीर तडफडणार आहे, हे फिक्स आहे. ऐसा आत्मा दुःखदायक, एकांचे प्राणी घेती एक, आणि शेवटी निरार्थक काहीच नाही. म्हणजे समोर सांगतात देहांचा आत्म्याची संयोग असा दुःखदायक आहे की लोक स्वार्थासाठी एकमेकांचा पान घेतील, पण शेवटी सर्व निरर्थक आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. या कलियुगामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचा उपयोग केला जाईल, लिहून ठेवलंय. जेव्हा जेव्हा तुम्हाला काम आठवेल त्या वस्तूची किंवा त्या माणसाची, तेव्हा तुम्ही त्याला समोर सांगतात त्याचा तुम्ही वापर कराल पुरेपूर. आणि जर त्यांनी काही नकार दिला तर शेवटी सर्व निरर्थक ठेवतं, काही उपयोग होत राहत नाही. एकमेकांचे प्राण घेती, भांडणं करते, असं सर्व दिलेलं आहे समर्थांनी. कधी लोकांच्या स्वार्थासाठी एकमेकांचा प्राणसुद्धा घेऊ शकतात जर कोणी काही काम नाही केलं तर. हे सर्व कलियुगाचे आहेत लक्षणं आहेत. पुढे सांगतात समर्थ, ऐसा 2 दिवसांचा भ्रम, त्यास म्हणती परब्रह्म, नाना दुःखांचा संभ्रम मानून घेतला. म्हणून माणूस समज सांगतात माणूस आहे जगातील तात्पुरत्या गोष्टींना खरं मानतो. तात्पुरत्या गोष्टी, घर, गाडी, बंगला, बायको, मुलं, आई वडील सर्व नश्वर आहेत, इथंच राहणार आहेत. समज हा 2 दिवसांचा भ्रम, जन्म आणि मरण यातील जो काळ आहे तो हे आहे, तो सर्व इथेच राहणार आहे. कोणालाही मरणाची आवड नाही. मुंगीपासून एवढा जरी असेल, कीटक असेल, त्याच्यापासून मोठ्या माणसांपर्यंत, जनावरांपासून पशुपक्ष्यांपर्यंत सगळ्यांना आपलं शरीर प्यारं आहे, प्रिय आहे, पण ते एक ना एक दिवस इथेच राहणार आहे. समज सांगतात हा 2 दिवसांचा भ्रम आहे आणि यालाच परब्रह्म म्हटलेलं आहे. आणि नाना दुःखांच्या पसाऱ्याला गोड मानून घेता आलं पाहिजे. आणि सुखदुःखाच्या भ्रमात अडकून राहतो, हेच जीवनाचं सत्य आहे आणि हेच मानतो माणूस.
दुःखी होऊन चरपुडून गेले, ते कोण समाधान झाले, काय एक सुख भोगिले, तो सुख सवेची दुःख. म्हणजे जगात कोणीही कायम सुखी नाही. समर्थाने श्लोक दिलाय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. समर्थ सांगतात, जगात सुखी कोणीच नाही आहे. ज्याच्या वाटेला सुख आहे त्याला दुःख येणारच आहे. फक्त आपण जेव्हा बघतो, या दृष्टिकोनातून बघतो, तेव्हा आपल्याला त्याच्या फक्त सुख जाणवतं, दुःख जाणवत नाही. जर कोणी कुठं फिरायला गेला असेल, बाहेर देशात फिरायला गेला असेल, कुठे गेला असेल, जर त्यांनी फोटो स्टेटसला ठेवला असेल, फक्त आपण तो फोटो बघतो, ते काल्पनिक दृश्य बघतो, आपल्याला त्या फोटो मागची आपण कल्पना करतो की हा किती सुख असेल. हा त्याच्या फॅमिलीला घेऊन अमुक अमुक देशात गेला, तिने फोटो काढलाय, हे बघितले ते बघितलंय. पण त्याच्या पुढे त्याची काय दशा झाली असेल हे त्यालाच माहिती आहे. तो कसा तिथपर्यंत पोहोचलाय त्यालाच माहिती आहे. समर्थ सांगतात, हे सर्व भ्रम आहे आणि आपण त्याच गोष्टींना खरं मानून बसलोय. म्हणून समर्थ सांगतात, जगात कोणीही कायम सुखी नाही. आणि हे जर पैशाने सुख घेता येत असतं तर सर्व जगातील मोठी लोक आहेत ती कायम सुखी असती. आणि सुख हे पैशाने मिळत नाही. सुख मानण्यावरती आहे. थोडं सुख मिळालं तरी शेवटी दुःख जास्त अनुभवायचेच आहेत. म्हणून समोर सांगतात, कर्म चांगलं का पाहिजे. जन्म दारिद्र्य आठवावे, म्हणून अवघे पडेल ठावे, नाना दुःख मोजावे काय म्हणूनी. म्हणजे जन्मापासून जीवनात अनेक कष्ट आहेत, दुःख आहेत, ती इतकी असतात ती मोजता येत देखील नाही. नाना दुःख मोजावे काय म्हणून कोण समजून घेईल. जन्मापासूनच्या शेवटपर्यंत आठवणी काही सर्व काही समजून येईल, पण नाना सुख दुःख भोगावी लागतात. ती काय म्हणून भोगावीत. ऐसी आत्म्याची संगती, नाना दुःखे प्राप्त होती, दैन्यवाने होऊन जाती प्राणी मात्र. म्हणजे समजता, आत्म्याची संगती अशी आहे, म्हणजे आत्मा शरीराशी जोडला गेला की सुख दुःख अनुभवावे लागतात, चांगला असो वाईट असो. पण शरीर एकदा नष्ट झाला, शरीर मरण पावते, मृत्यू पावते आणि आत्मा पुढे निघून जातो. उदाहरणार्थ समज देतात, आपण झोपेत असू, आपल्याला चांगली झोप लागली असेल तर आपल्याला वाटतं सुख आहे, सुखाची झोप लागली. पण झोपेत जर डास किंवा पिसवा किंवा त्रास देत असतील, रक्तपीत असतील, तर हे दुःख आहे. जेव्हा आपण कुठेही हॉटेलात जात असू, घरी काही बनवलं असेल, जेवण वगैरे बनवलं असेल, गोड पदार्थ असेल, तर आपल्याला बघून चांगलं वाटतं, सुख येतं. मग तेव्हाच जर त्या ठिकाणी जर माशा आल्या तर आपल्याला दुःख होतं. सुख आणि दुःख इथेच आहे. बघा, समोर उदाहरण येत आहेत. घरात जर उंदरं भरपूर असतील, त्रास देत असतील, तर ती सध्या इथे त्रास देतील, पण उंदीर जरा घराच्या पुढे गेला की त्याला मांजर खाऊन टाकतील. हा फेरा आहे, हा 84चा फेरा आहे. इथे सतत या जगात सतत काही ना काही त्रास होतच असतो, पूर्ण शांतता नाही. हा फेरा आहे. ज्याचा काय बोलतात, ज्याचं भरला त्याला इथून निघायचं आहे. संसार म्हणजे सुख दुःखाचा मिश्र अनुभव आहे आणि त्यामुळे शरीरामुळे त्रास आणि अनुभव येतात. समजतात, आत्मा स्वतंत्र आहे, शरीर तात्पुरतं आहे. आणि समजतात, खरं समाधान हे आध्यात्मिक ज्ञानात आहे. आपण बाहेरच्या ज्ञानात बघतोय, ते बाहेरचं सुख नाही आहे. हे सर्व
आपल्याला मरणाच्या जाळ्यामध्ये नेते. कितीही असू दे, ए आय तंत्रज्ञान असू दे, IT असू दे, काहीही असू दे, नवीन नवीन आता सर्व येतील. हे सर्व खतरनाक आहेत. हे ज्ञान नाही. त्यामध्ये थोडंफार समाधान आहे. श्रीमंत गरीब पैसा कमवणं यामध्ये समाधान नाही. समर्थ सांगतात खरं समाधान आहे ते आध्यात्मिक ज्ञानात आहे. काही आनंद काही खेद, जन्मवरी पडला संमद, नाना प्रकारे विरुद्ध तडातोडी. म्हणजे देह आणि आत्मा जन्मापासून संबंध येतो. त्याला काही आनंद आहे काही दुःख आहे. नाना प्रकारे जर गोष्टी मनाविरुद्ध झाल्या तर या ताटातूट होत असते, दुःख भोगावे लागतं. वा चामवा गोचिड, गांधळे कानडे उदंड, एकांचे एक चरफड दोहीकडे. समजतात डोक्यातील उवा, त्वचेत घुसणारे उवा, गोचिड, गांधीळ, कानटे हे सर्व उदंड आहेत, भरपूर आहेत. एकामुळे दुसरा एखादा चरपडत असतो आणि अशा दोन्ही बाजूने चरपड चालू असतं. मग त्याचा त्रास आपल्याला होतो आणि आपला त्रास त्यांना होतो. विंचू सर्प वाघ रिसे, सुसरी लांडगे माणसास मानसे, परस्परे सुख संतोषे एकही नाही. समजतात विंचू सर्प वाघ अस्वल, रिसे म्हणजे अस्वल, सुसरी लांडगे माणसे याप्रमाणे अनेक एकमेकांना त्रास देत असतात. परस्परात प्रेम सुख संतोष कुठेही दिसून येत नाही. 84 लक्ष उत्पत्ती, एकांचे एक भक्षिती, नाना पीडा दुःखी करती, कित म्हणून सांगावे. समजतात 84 लक्ष उत्पत्ती, हा 84चा फेरा आहे. 84 लक्ष या योनीमध्ये असंख्य जीवांची उत्पत्ती होत असते. त्यातील कित्येक एक दुसऱ्यात भक्षण करत असतो. प्राणी मात्रांना ज्या पीडा दुखणी भोगावी लागतात त्यांचं वर्णन समजून किती म्हणून करू. पहिली जी आहे मच्छर आहे. मच्छर त्यांच्या बारक्या यांना आपल्या इथून रक्त पिते. ओके, आपल्या इथून मच्छरने रक्त पिला तर भिंतीवरच्या पाळी वगैरे असतात, जुरळ वगैरे असतात, ते मच्छरांना खाऊन टाकतात. पाली मच्छरांना खाते. नंतर कोंबडी वगैरे असतात, कोंबडी ते पालींना खातात. आपण कोंबड्यांना खातो. म्हणजे हे सर्व जे चालू आहे हे सर्व चक्र आहे. हे सर्व आपण विष खातोय. समज सांगतात कित्येक एक दुसऱ्यास भक्षण करीत असतात. हे सर्व आपण इथे खात असतोय. समर्थ सांगतायत की आपल्याला सत्वगुणच राहता आला पाहिजे. हे जे प्राणी पक्षी आहेत त्यांना जे स्वतंत्र जीवन दिलं पाहिजे. आणि हे पहिल्यापासून चालत झालेलं आहे. 84चं लक्ष फेऱ्यामधून सुटणार नाही आहे, सर्व इथेच राहणार आहे. ऐसी अंतरात्म्याची करणी, नाना जीव दाटले धरणी, परस्परे संवारणी एकांची. म्हणजे अंतरात्म्याची करणी अशी आहे की पृथ्वी तलावर अनेक प्रकारची जीवांची अनेक दाटी आहेत, भरपूर लोक आहेत, पण त्यात सतत परस्परांचा संवाद करणं हा सुरूच आहे. एकमेकाची टिंगलटिवाणी करणं, एकमेकांच्या कमी दाखवणं हे चालूच आहे. समोर सांगतात परस्परे संवारणी एकांची. संवार म्हणजे नष्ट करणे, मारून टाकणे, एकमेकांना मारून टाकणे हे वैशिष्ट्य आहे. हे देहात्म्यांची करणी आहे. अखंड रडती चरफडती, विवळ प्राण देती, मूर्ख प्राणी त्यास म्हणती परब्रह्म.
असे प्राणी अखंड रडतात, चरपडतात, तडफडून मरतात, विवळून प्राण देतात आणि मूर्ख प्राणी त्याच परब्रह्म म्हणतात. चुकीचं आहे. परब्रह्म जाणार नाही, त्यांचं कोणास दुःख देणार नाही. स्तुती निंदा दोन्ही नाही. परब्रह्मी समज म्हणतात परब्रह्म कधीही जात नाही. तो असतची असं सर्व काळ. ते कोणाच दुःख देत नाही. स्तुती आणि निंदा दोन्हीही परब्रह्माच्या ठिकाणी लागत नाही. उदंड शिव्या दिदल्या, तिदक्या अंतरात्म्यास लागल्या. विचार पाहता प्रत्यय आल्या, यथा तथ्य. समोर सांगतात उदंड शिव्या दिल्या तरी त्या अंतरात्म्याला लागत नाही. जर याचा विचार केला तर यथार्थ प्रत्यय येतो. आपण जर कुठे जात असू मित्रासोबत, काही असेल, काही जर भांडणं झालं असतील, काही जर चिडवाचिडवी झाली असेल, जर त्याने आपल्याला काही चिडवलं असेल, शिव्या दिल्या असतील, ते आपल्याला लागत नाही आहे. तो त्याचं पुण्य नष्ट करतोय. समज सांगतात तो कितीही शिव्या देणार असू दे, आपण मौन राहता आलं पाहिजे, आपलं शांत राहता आलं पाहिजे. आपण जर त्या घेतल्याच नाही तर आपल्याला ते लागणार कशा. समोर सांगतात इग्नोर करता आलं पाहिजे. उदंड शिव्या दिल्या तरी आपल्या अंतरात्म्याला लागत नाही. दगडीचा, बटकीचा, लवंडीचा, गदरीचा, कुत्रीचा, उंगळीचा, आयसा ही सोबत शिव्यांचा, किती म्हणून सांगाव्या. समोर सांगतात हे सर्व शिव्या दिलेल्या आहेत. दगडीचा, बटकीचा, लवंडीचा, कुत्रीचा, बुळंगीचा, चांडाळणीचा, अशा अनेक शिव्या आहेत. समज यांचा हिशोब किती सांगू. इतके परब्रह्मी लागेना, तेथे कल्पनाची चालेना. तडतोडीचे ज्ञान मानेना, कोणी एकांशी. समज म्हणतात इतके परब्रह्मी लागेना, म्हणजे इतक्या शिव्या काहीही असो, हे परब्रह्माच्या ठिकाणी चालत नाही, लागत नाही. तिथे कुठलीही कल्पना चालू शकत नाही आणि असंबद्ध ज्ञान कुणाला मान्य होत नाही. सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांस कैसे वैभव. या कारणे ठाया ठाव, निर्मिला देव. म्हणजे सृष्टीमध्ये सर्व जीव आहेत, त्यातील सर्वांनाच वैभव कसा प्राप्त होणार. म्हणून देवाने योग्य अयोग्य निर्माण केलंय. सर्व जर सृष्टीमध्ये श्रीमंत असती, ती गरिबांनी कामं कोणाच्या घरी केली असती. भांडी कोणी घासली असती, जेवण कोणी बनवलं असतं. म्हणून समजतात सृष्टीमध्ये सकळ जीव, सकळांचं कैसे वैभव. म्हणून काहीकांना गरीब, काहीकांना मध्यमवर्गीय, काहीकांना श्रीमंत बनवलेले आहेत. म्हणूनच देवाने योग्य अयोग्य निर्णय घेतलेले आहेत. उदंड लोक बाजारीचे, जे जे आले ते ते वेचे. उत्तम तितके भाग्याचे, लोक घेती. म्हणजे बाजारात उदंड लोक येतात. बाजारात जे विकायला आले असेल ते लोक घेतात. भाग्यवान लोक ते असतात, मात्र उत्तम तेच घेतात. समज सांगतात बाजारात अनेक प्रकारची लोक येतात. काही काहींना पाहिजे असेल, गरज असेल तर घेतात, काही काहींना गरज नसेल तरीही घेतात. जर आपण एखाद्या डीमार्टला गेलो असे, आपल्याला गरज नसेल पण ती जरा ऑफर काही लागली असेल तर आपण तिथे घेतो. ती आपल्याला गरज नाही आहे, आपल्याकडे आहे. म्हणून समोर सांगतात की भाग्यवान लोक असतात ती मात्र उत्तमच घेतात. आपण बाहेरचं उदाहरण घेतलंय. समर्थ सांगतात आपल्या अंतरी हे घ्या, उदाहरण घ्या. जे चांगलं आहे तेच गायचं आहे, सार आहे तेवढंच निवडावे, असार आहे ते सर्व जाणून त्यागावे. येणे नाये अन्न वसन, तेनेची न्यावे देवता चरण. येण्याची नाये ब्रह्मज्ञान, प्राप्तव्या सारिखे. म्हणजे याच न्यायाने अन्न वस्त्र देवताचरण ब्रह्मज्ञान
हे प्रारब्धानुसार प्राप्त होतं. समज सांगतात जे सर्व काही आहे, जे सर्व पुण्यमार्गाने जे झालेले आहेत, पहिल्यांचे पुण्यमार्ग प्रारब्ध आहे, त्यामुळे सर्व प्राप्त झालेले आहे. कोण कोणाच्या पोटी कसा जन्माला येईल, श्रीमंत की गरीब, हे सर्व प्रारब्ध आहे. अवघेचे लोक सुखी असती, संसार गोड करून नेती, महाराज वैभव भोगिती, ते करंटास काहीचे. म्हणजे अवघेच लोक सुखी असती, म्हणजे या 100% बोटावर मोजणे इतकी, हातावर मोजणे इतकी जी लोक आहेत ती सुखी आहेत. पण सर्वच लोक आपण सुखी आहेत असं दाखवतात, मानतात आणि संसार गोड करून घेतात. पण महाराज जे आहेत, राजे आहेत, तेच वैभव भोगतात. ते आपल्याला कसं प्राप्त होईल, अभाग्यास कसं प्राप्त होईल, समर्थ म्हणतात ते करंट असं कैसे. जो राजा आहे तो महालामध्ये बंगल्यामध्ये सुख भोगीत असेल, पण बाहेरचं जाणाऱ्या भिकाऱ्याला ते कसं प्राप्त होईल. परंतु अंती नाना दुःखे, ते होत सकट सारखे, पूर्वी भोगिती नाना दुःखे, नाना सुखे, अति दुःख सोसवेना. म्हणून समज म्हणतात परंतु अंती मात्र सर्वांनाच नाना दुःख सोसावी लागतात. हे फिक्स आहे, 100% आहे. ते सर्वांना सरसकट सारखीच असतात. ज्यांनी पूर्व नाना दुःखी भोगलेली आहेत, नाना सुखी भोगलेली आहेत, त्यांना दुःख सोसावीच लागतात. आणि ज्यांनी पहिली दुःख भोगलेली आहेत त्यांच्या पुढे सुख निर्माण होतात. ज्यांनी कोणी पहिल्या जन्मल्यापासून दुःख भोगलेले आहेत त्यांना पुढे सुख मिळणार आहे, निश्चित आहे. आणि ज्यांनी पहिल्यापासून सुख भोगलेले आहेत त्यांना दुःख पुढे येणारच आहेत. समर्थ सांगतात कठीण दुःख सोसवेना, प्राणी शरीर सोडीना, मृत्यू दुःख सकट जना, कासाविस करी. म्हणजे हे दुःख एवढं कठीण होतं, हे न सोसवणार आहे, एवढं दुःख येतं. कारण सुखामध्ये जेव्हा आपल्याला सुख प्राप्त होतं तेव्हा आपण देवाचा धावा केला नाही, देवाचं नामस्मरण केलं नाही. जेव्हा आपल्याला दुःख येतं तेव्हा आपण देवाचा धावा करतो. समज सांगतात एकीकडे कठीण एवढं दुःख येतं ते सोसवत सुद्धा नाही. आणि आपल्याला वाटतं की माझा प्राण जावा, मला मरण यावं, आणि ते सुद्धा होत नाही. म्हणजे याप्रमाणे मृत्यूकाळाचे दुःख सरसगट सर्व लोकांना कासावीस करून सोडतं. समोर सांगतात नाना अवयवहीन झाले, तैसेसे पाविजे वर्तले, प्राणी अंतकाली गेले, कासावीस होणी. म्हणजे काही जणांचे काही अवयव रोगाने जातात, क्षयाने जातात, अपघाने जातात, निधनाने जातात, निकामी होतात. पण त्यांना तसं काम करावं लागतं, जगावं लागतं. शेवटी अंतकाळी कासावास होऊन प्राणी मरतात. हे सर्व प्रारब्ध आहे. आपल्याला वाटतं जन्मताच याचा हात नाही आहे, पाय नाही, डोळा नाही आहे, किंवा अपघाती झालं आहे, रोगाने झालं आहे, हे सर्व प्रारब्ध आहे. पहिल्या जन्मचे कर्म आहेत, हे सर्व भोगावीच लागतात. रूप लावण्य अवघे जाते, शरीर सामर्थ्य अवघे राहते, कोणी नसता मरते, आपद आपदो. रूप लावण्य अवघे जाते, हे शरीर सर्व आहे, हे सर्व जे लोक शरीरात चांगलं म्हणतात, सुंदर म्हणतात, हे सर्व वृद्धपणी हे लावण्य जाते, वाया जाते. शरीराचे सामर्थ्य सर्व नष्ट होते. आणि जवळजवळ कोणी नसताना सर्व यातना भोगून माणूस मरून जातो. आपद आपदो, कोणी नसता मरते, आपद आपदो. मरण निश्चित आहे. हा देह सोडावा लागणारच आहे. म्हणून सांगतात हा मीपणाचा जो हे आहे हे बाजूला सारायचं आहे. अंतकाळ दैन्य दिन, सकाळी कांस तत्समान, ऐसे चंचल अवलक्षण, दुःखकारी. म्हणजे अंतकाळ हा सर्वांना सारखा आहे, हा दैन्यवान आहे. आणि चंचळाचे म्हणजे अंतरात्म्याचे अवलक्षण फार दुःखदायक आहे. समोर सांगतात भोगून अभोगता म्हणती, हे तो अवघेची फजिती,
लोक उगेच बोलती पाहिल्या विन, म्हणजे बघून अभोक्ता भोगती, आणि तरी लोक त्याला बघून अभोक्ता म्हणतील. खरं तर सर्व फजित आहे, पण लोक पाहिल्याशिवाय उगीच बोलत असतात. अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडिता प्राण, बरड्यासारखं लक्षण अंतकाळी. म्हणजे अंतकाळ फार कठीण आहे, समोर सांगतात. प्राण शरीर सोडत नाही, आणि अंतकाळी केवळ असह्य भिकाऱ्यासारखी अवस्था होते. जर कर्म चांगली नसतील तर बराड्यासारखी लक्षणं अंतकाळी, बराडा म्हणजे भिकारी, समोर सांगतात, अशी अवस्था होते. दात आहे तर चणा नाही, चणा नाही तर दात नाही, असं आहे. जर तुम्हाला काही इच्छा झाली, गोड खायची इच्छा झाली, तिखट खायची इच्छा झाली, ते सर्व रोग तुमच्या समोर उभे राहतील. डायबिटीस राहील, BP राहील, ते खाता येणार नाही. एवढा अंतकाळ वाईट आहे. समोर सांगतात, जर तुमचा अंतकाळ जर चांगला पाहिजे असेल तर तुमचं भजन भोजन हे सर्व चांगलं पाहिजे. ते आत्तापासूनच पाहिजे. तेव्हा तुमचा जो अंतकाळ येईल तो तुमचं चांगल्या याच्यात जाईल. समाजाने लिहून दिले, तेव्हाच लिहून ठेवले, अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडिता प्राण, हे सर्व यमयातना इथेच भोगावं लागतात. एवढा प्राणी कंटाळतो, एवढा मनुष्य कंटाळतो, असं वाटतं की मरण यावं, पण सर्व यातना भोगल्याशिवाय मरण सुद्धा येत नाही. काही आपण बघतो लोक 100-100 वर्ष टिकतात. त्यांना इच्छा असते, बाबा कधी मरण येईल, कधी मरण येईल. पण शेवटी त्यांची जी दुःख आहेत, पहिली त्यांनी कर्म केलेली आहेत, ती सर्व इथल्या इथं भोगतील, तेव्हाच जातील. म्हणतात, अंतकाळ आहे कठीण, शरीर सोडिता प्राण, बराड्यासारखी लक्षण अंतकाळी. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे देहात्मनिरूपण नाम समास 6वा. जय जय रघुवीर समर्थ.